आता पाहूया कशी सुरू आहे स्थानिक निवडणुकांची रणधुमाळी या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील कुकडखुंटे येथल्या शिवसेना शिंदे गटाचे सरपंच उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी यांना धक्का। उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्या कोल्हापूर दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही, माजी खासदार हिना गावित यांची भूमिका। जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत वाद असल्याचं विधान। आम्ही युती नाही करणार असं गावित साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितले। शिवसेनेसोबत अक्कलकुवा धडगाव विधानसभेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती होऊ शकत नाही। बुलढाण्यात महायुतीत वादाची ठिणगी। चिखलीचे नगराध्यक्षपद शिंदे सेनेला द्या, युती करायची तर सन्मानपूर्वक। सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा इशारा। मात्र चिखलीची जागा मागण्याचा त्यांना अधिकार नाही, भाजपची प्रतिक्रिया। बुलढाणा मिळणार असेल तरच युतीत लढण्याची तयारी। अहिल्यानगर महानगरपालिकेत महायुतीत बिघाडीचे संकेत। समोरून पक्ष आला तर युती करू। सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यानं सेनेला सोबत घेण्याबाबत अनिश्चितता। त्यामुळे मनपा निवडणुकीत भाजप, सेना आणि राष्ट्रवादीच्या युतीतून सेना बाहेर पडणार की शेवटच्या क्षणी युती होणार याकडे लक्ष। कराड नगराध्यक्षपदासाठी कोणालाही शब्द दिलेला नाही। भाजपचे आमदार अतुलबाबा भोसले यांची स्पष्टोक्ती। काही लोक नगराध्यक्षपदासाठी आमदारांनी शब्द दिल्याचं सांगत असल्याचं समोर आल्यानंतर भाजप आमदार भोसलेंकडून हे स्पष्टीकरण। शिखर नेतृत्व आणि कोर कमिटीकडून उमेदवार निश्चित होणार असंही स्पष्ट। देण्याचा अधिकार कोणालाही पक्षामध्ये नाही। पक्षाचं शिखर नेतृत्व आणि कोर कमिटी हे ठरवणार आणि ते ठरवून ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्या उमेदवाराचा प्रचार करण्याची माझी लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका राहणार आहे। कर्जतमधील युती नाकारून सुनील तटकरे कुटील डाव खेळत आहेत। शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा पलटवार। प्रत्यक्षात कर्जतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती केल्याचा थोरवेंचा आरोप। भारतीय जनता पार्टी आरपीआयची या ठिकाणी पारंपरिक युती या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी कुटीर नीतीचा डाव त्या ठिकाणी आखत राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी उभाटात असणाऱ्या ठाकरे गटाला त्या ठिकाणी बरोबर घेऊन त्या ठिकाणी युती केलेली आहे। स्वबळावर निवडणूक जिंकू आणि मागचा वैभव पुन्हा प्राप्त करू। वर्धाचे भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांची प्रतिक्रिया। वर्धा जिल्हा 100% भाजपची ताकद, तडस यांचा दावा। आणि म्हणून त्यांचा आदर घेऊन आम्ही ही निवडणूक स्वबळ लढणार आहे, कारण अगदी आमचे 4 आमदार या ठिकाणी आहे। या वर्धा जिल्ह्याला पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचा आहे। सोलापूर ग्रामीण भाजपची जम्बो जिल्हा कार्यकारिणी जाहीर। शशिकांत शिंदेंकडून आता 5 महिन्यानंतर नव्या कार्यकारिणीची घोषणा। आमदार सचिन कल्याण शेट्टी, राजन पाटील उपाध्यक्ष इतर पदांवर जुन्या आणि नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना संधी।